सो गुड मॉर्निंग मंडळी, मी तुमचा लाडका प्रणित गावडे स्वागत करतो तुमचं माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे चिल विथ पनू. तर मंडळी आता सकाळचे 4:30 वाजलेत आणि आम्ही फायनली निघालो आहे कोकणात जायला, गावी जायला. तर आता ॲक्च्युली विषय असा आहे की गाडी आम्ही लावली आहे वॉशिंग सेंटरच्या इथे मयादाच्या, आणि आम्ही ॲक्सेसवरनं चाललो आहे. प्रचिला कॉफी घेतो आहे, झोप जायला आंघोळ केली, पण झोप जराशी असते ना ती जायला कोल्ड कॉफी घेतो. मग कोल्ड कॉफी मारू आणि मग जाऊ गाडी घ्यायला. मग गाडी घेऊन अनेक जायला आणि त्याच्या वाईफला पिकअप करू आणि मग निघू कोकणात जायला. आणि गाडी आपली जागेवर लावू, बबलू. येस. हो मंडळी, घेतली गाडी. मी गाडीवरनं जातो आहे, दादा मागून त्यावर कार घेऊन एर्टिगा. माझी गाडी लावू, त्या गाडीत बसून निघू मग आणि जायला निघू. आणि चलो बाय बाय. सो मंडळी 4:45 झालेत. निघतात आणि दादा येतो आहे, त्याची वाट वगैरे थांबलं आहे. प्रचिता कार घेऊन बाहेर उभा आहे, बॅग वगैरे ठेवलेत. टोपी भारी आहे, टोपी लई सध्या गरम होते, कान बंद करायचे असे, थंडी नाही वाजणार. आपलं शास्त्रीनगर टाटा करू शास्त्रीनगरला आणि निघू कोकणात. माझ्या ब्लॉगमध्ये पहिल्यांदाच कोकण दिसतं आहे, म्हणजे गावचा ब्लॉग. बघू, गावी जाऊन मस्त क्रिकेटची मॅच आहे, क्रिकेटची पण ब्लॉग बनवू आणि फिरतानाची पण बनवू. आता मी आंघोळ वगैरे केली, कारण आमचं अगोदर देवदर्शन होणार आहे. बघू आता कुठे कुठे देवदर्शन आम्ही करणार आहे अगोदर. माझे लोक नंतर मला कुठेतरी सोडतील मध्ये, मग मी पुढे जाईल सावंतवाडीला आणि हे लोक जातील तिथे कुणकेश्वरला. तर चला बघू पुढे पुढे काय होतं आहे ब्लॉगमध्ये. चलो. लाईट्स, कॅमेरा, ॲक्शन. चप्पल घ्या. भजी 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 ट्रेन आहे. कट कट कट. आता आम्ही कुठेतरी थांबलोय वडखळच्या अगोदर. फर्स्ट ब्रेक घेतला आहे. आता बघू, पाणी वगैरे पिऊ, काहीतरी पिऊ रिफ्रेशिंग आणि मग निघू. चलो बाय बाय. सो मंडळी, आता फायनली फर्स्ट CNG भरायला थांबलो. आता कुठे महाडचे येते कुठेतरी समथिंग. व CNG पंप आहे हा महानगरचा. आणि हा असा काही व्ह्यू आहे पूर्ण डोंगराचा, कडक आहे तिथे, फुल डोंगरचा सीन आहे. तो आणि घेतात इथे उभा आहे. ये हा पूर्ण व्ह्यू आहे इथे. आलो जरा वॉशरूम करून फ्रेश होऊन आलो. मी झोपलेलो, कडक झोप घेतली पूर्ण. झोपू आणि निघू आता परत CNGवर आणि निघू. चलो. सो मंडळी, तर फायनली नाश्ता करायला थांबलो आम्ही हॉटेल अन्नपूर्णामध्ये. भारी हॉटेल आहे, हॉटेल पण भारीच आहे आणि व्ह्यू पण इकडनं फुल एकदम कडक आहे. हा बघा, हा मुंबई गोवा हायवे आणि हा जो व्ह्यू आहे ना, ग्रीनरी फुल. आणि इकडनं जो व्ह्यू दिसतो त्या हॉटेलनं बसायचं आणि इथे समोर पूर्ण डोंगरांचा व्ह्यू आहे कडकमध्ये एकदम. JCBला इग्नोर करा, हा पुढचा व्ह्यू बोलतो आहे समोरचा. भारी आहे. इज्जत त्या हॉटेलला, खाऊ आणि जाऊ पुढे. चलो. सो मंडळी, माझ्यामुळे गाडी थांबवली, मोशन थिकनेस झाला, मला उलटी झाली. नाश्ता केला ना आता मिसळपाव, ती सगळी बाहेर निघाली मिसळपाव. आता आम्ही डायरेक्ट चाललो आहे मार्लेश्वरला. आधी ते मस्त धबधबे वगैरे असतं पावसाळ्यात, आता काय माहिती नाही असेल की नाही, बघू. दिसते तर दाखवू. आणि ही आपली गाडी आहे मागे, एर्टिगा, भारी गाडी आहे. तरी मला मोशन थिकनेस, मला पहिल्यांदा गाडी लागली, खूप वर्षांनी लागली गाडी. नाही मला जास्त उलटी वगैरे होत, काय नाही. गिव वे. ओके स्टॉप. हां सर. आणि हा रस्ता आहे, इथे उतरे हॉटेल आहे,
ओशियानो पॅसिफिक करून तिथे आलो आहे म्हणजे आता सावर्डी चला. मोशन थिकनेस झालं म्हणून सोडा पितो होतं. सो मंडळी आता फायनली आम्ही लोक आलेले मार्लेश्वरला. श्री मार्लेश्वर देवस्थान मारळ. हे बघा हा गेट आहे चुपकन. आणि 520 पायऱ्यात ते आम्हाला गेटवरती बोलले. त्यांनी पावती घेतली 30 रुपीजची कारची. कार लावली आम्ही तिथे मागे चालत चाललो आहे. तर बघत राहा 520 पायऱ्या आहेत रे. चढ होतं 520 पायऱ्या बघा. आणि हा व्ह्यू आहे ते पूर्ण डोंगरांचा सगळ्या साईडून. श्री मार्लेश्वर चालू करू पाहिलं चालू. मंडळी खूप दुकान आहे तिथे. म्हणजे प्रसाद वगैरे घेऊन जाऊ शकता तुम्ही इकडनं. आणि ते खालती नदीचा आवाज येतो. आय थिंक वरनं जे पाणी येतं ते इथे यायचं. आणि हे बघा मंकी. माझा मोबाईल घेते मी मोबाईल ठेवतो. बाय बाय. हे बघा गाईस धबधबा इथे पूर्ण. इकडनं पावसाळ्यात पाणी जातं. आम्ही आता थंडीत आलो आहे. थंडीत पाणी नसणार जास्त. बघू कुठे वरती भेटलं तर असेल इथे धबधबा कडक. दगडांवरती शेप बघा. कळत असेल केवढे मोठे मोठे डोंगर आहे बघा. असे सगळ्या साईडून असे डोंगर आहे बघा मोठे मोठे. आणि मध्ये ते मंदिर आहे श्री मार्लेश्वरचं. फर्स्ट टाईम आलो मी इथे. बघू आता दर्शन घेऊ. वरती माकडे नाही. आणि दादांची बाईक होते प्रचितापणे. जाऊ आरामात चालत. 520 पायऱ्या आहेत. आय थिंक झाले असतील 200 तरी. चढलो असेल आम्ही. छोटे छोटे पायऱ्या बघा. टुक 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 असे चढायचे. 300 पायऱ्या झाल्यात आणि 200 बाकी आहेत. चढू आरामात. इकडनं विवादून आहे मोठा दिसतो सगळे डोंगर. आरामात जाऊ चिलमध्ये. एवढे एवढेशे पायऱ्या आहेत. टुक टुक टुक. एका पावलं एक पायरी होते. 530 पावलं काय नाही. इझी चिलमध्ये जाऊ. इथे मस्त पोहायला भेटलं. इथे काय भारी जागा आहे बघ ना. इथे पायऱ्या वगैरे मस्त दगडात कोरल्यात. वाव. आणि दॅट्स अ व्ह्यू. माकडे आहेत. हा व्ह्यू जो डोळ्यांनी दिसतोय ना तो कॅमेरामॅन नाही दिसणार. नक्की आहे इथे. कचरा करू नका. बघा काय व्ह्यू आहे यार. लोक गेले असे दाखव. श्री मार्लेश्वर तीर्थक्षेत्र. इकडनं आतमध्ये जायचं. फर्स्ट ऑफ ऑल आपण पाय धुवून घेऊ. काय आपण कुठून आलेलो असतो ना. हातपाय धुवून घेतलेले बरे. हातपाय धुवून आतमध्ये जायचं. चलो. श्री मार्लेश्वर तीर्थस्थान तीर्थक्षेत्र. आणि हा एंट्रन्स आहे का. ही जी इन्फॉर्मेशन आहे पूर्ण तुम्ही पॉज करून वाचू शकता. एंटर करू आतमध्ये आता. पूर्ण काळं वगैरे ते पिंड वगैरे. नंदी मंदिर. पुढे शिवलिंग आहे. त्या साईडला पुढे शिवलिंग आहे. इथे नंदी आहे. पूर्ण गुफा आहे अख्खी. एंट्रन्स एवढूसा. तिकडनं आत यायचं. हे मंदिराचं एंट्रन्स आहे.
आणि इकडनं हा व्ह्यू दिसतो. व्ह्यू बघा, व्ह्यूला खूप सारं इज्जत, खूप सारं प्रेम. आणि जेव्हा पावसाळा असतो ना तर इकडनं एवढे धबधबे दिसतात नाही बा. इथे हे व्हाईट मार्क दिसत आहे, सगळीकडे ते धबधबे दिसतात इथे वरती. आता फक्त हा एक धबधबा चालू आहे, सगळीकडचं पाणी जिथे येतं तिकडनं धबधबा चालू होतो. इकडनं हा पूर्ण पाणी जातं नदी. आणि हा असा व्ह्यू आहे, हा पूर्ण डोंगर भरलेला आहे बघा. इथे धबधबा, इकडे सगळे धबधबे चालू असतात पावसाळ्याच्या वेळी. आणि इथे हे मंदिर मार्लेश्वराचं. काय व्ह्यू आहे, हे कोकण आहे. या नक्की या कोकणात, फक्त घाण करू नका बस. तुम्ही तुमची जे पण आणाल प्लॅस्टिक वगैरे ते परत घेऊन जावा. हा व्ह्यू आहे रिअल. बघा ना, आई शपथ काय व्ह्यू आहे यार. बाई नाही भेटणार हे सुख कुठे दुसरीकडे. तिच्या बहिणीचे जे माकडाला बहिणी घाबरल्या. काय व्ह्यू आहे यार, तो बघ ना, तो धबधबा काय चालू आहे. भारी भारी भारी, एक नंबर. जायचं वाटत नाही इकडनं, मजा येते. काहीच पहिल्यांदा आलो इथे, ते लोक मला बोलतात खालती जाऊ नको. हा व्ह्यू बघायला भेटतं तर कसं नाही जाणार मी खालती. काय व्ह्यू आहे भेंडी भाई. या कोकणात नक्की या फिरायला. बघा ना, बघा काय व्ह्यू हा बघा. हे असे डोंगर आहेत सगळ्या साईडून. आहे धबधबा जेव्हा चालू असेल तेव्हा तर इथे उभं पण राहायला भेटत नसेल आय थिंक. अजून काहीतरी करता जातं इथं, इथे भिंती पण ते करा अजून चांगलं करा, लोक अजून फिरायला येतील. वाव, चष्मा काढून घेतील. पॅन्ट होते हो, माईक जरा इकडे ठेवू. तोंड मस्त आहे की ह्याच्यामध्ये. मला असं वाटतं तोंड धुतलं पाहिजे. यस. हा, वरतीच आहे. क्या भारी व्ह्यू है यार भाई साहब. आज पाणी तर एवढं थंड आहे ना, आई शपथ. हा, मजा भाई मजा. या सगळ्यांनी या नक्की आहे इथे. भारी व्ह्यू आहे, इज्जत आहे, खूप सारं प्रेम. #भावकी. पाय स्लिपरी येते, इथे स्लिप होते पाय. सावकाश यायला लागणार, अजून काय नाही बस. इथे मग धबधबा आहे, स्मॉल वॉटरफॉल्स. आणि हा लास्टचा व्ह्यू चालू आता. मजा आहे रे यार, कोकण आहे यार. कोकणचा नाद नाही. हा धबधबा आहे, अशा लाईनीत तुम्हाला 21 का 20 काय धबधबे येते. एवढे बघायला भेटतील का तुम्हाला? नाही, कुठे नाही भेटणार बाई. किती पण पैसे भरा, हे फक्त कोकणात होऊ शकतं. चला निघू आता, आपल्याला पुढे पण जायचं. मला गावी जायचं. मजा आली यार. हे सगळं मी मिस केलं असतं जर मी चिपळूणवरनं ट्रेन पकडून गेलो असतो ना. जो माझा प्लॅन होता की चिपळूणवरनं ट्रेन पकडायची आणि माझ्या गावी जायचं, म्हणजे सावंतवाडीला जायचं. पण नशीब मी चिपळूणला ट्रेन नाही पकडली, आलो पुढे आणि हा व्ह्यू बघायला भेटला भाई. काय साधा काम आहे काय बघ, केवढा मोठा व्ह्यू आहे. आणि इथे पण कसला मोठा धबधबा असेल हा बघा. नाद रे नाद. मजा आहे बाई. खूप सारे सुट्ट्या काढून एकदाच आलो पाहिजे इथे. हा ब्लॉग एवढा भारी बनवला आई शपथ बाई. मी टाकणार बाई मार्लेश्वराचं मंदिरचं. मला तोंडातून शब्द नाही निघत, एवढं भारी इथे व्ह्यूज भेटतात. हे बघा काय, अशी नदी आणि समोर असा मोठा व्ह्यू. काय अजून काय पाहिजे भाई. आणि इथे मस्त की आंघोळ करत आणि इकडनं जो व्ह्यू येईल ना आई शपथ. खाल्लाच आहे भाई. मजा येते, मला खूप मजा येते फिरायला. चला मंडळी आता निघू, खाऊ जरा काहीतरी. प्रशी दादा, अनिकेत दादा आणि वहिनी ते लोक थांबलेत खायला. त्या लोकांना बोललो तुम्ही तिथेच थांबा, मी येतो डायरेक्ट. चला जाऊ. सगळं मंडळी इथे झुणका भाकर येतं मस्त जेवायला. सो मंडळी फायनली आता पोचलो नांदगाव टिट्यावर. इथे नांदगाव टिटा आहे. गाडीला टाटा बोलू आणि आपण लिफ्ट मागून आता जाऊ बांद्याला. बघू उशीर गाडी भेटेल, लिफ्ट भेटेल.
बांद्याला जाऊ. चलो बाय बाय. त्या पुढे आता मी एकटा प्रवास करणार गावापर्यंत. बाय. सो मंडळी, फायनली मला ट्रक भेटलेला आहे. एका ट्रकवाल्या दादाने लिफ्ट दिली आहे. खूप चांगलं आहे. आता नाही जायचे, तो उतरला आहे खालती गेला दुकान. मी जरा ब्लॉक काढतो. तो कुठेतरी गेला आहे. तर मला कणकवलीवरनं त्याने लिफ्ट दिली. आता मला तो बांद्याला सोडणार आहे. खूप चांगलं आहे, हंबल बंदा आहे, चांगलं खूप बोलतो आहे. मला जरा अशी लाज वाटते की त्याला ब्लॉगमध्ये घ्यायला, किंवा तो बोलेल ब्लॉगमध्ये वगैरे घेतो आहे वगैरे, ॲक्टिंग करतो आहे. नको ॲक्टिंग करायला ना. चांगला ट्रक आहे. आतमध्ये CNGचा ट्रक आहे खरं म्हणजे. हा CNGचे बाटले आतमध्ये. तो एमटी करून आला आहे कुठेतरी वैभववाडीला समथिंग. आणि तो चालला आहे दोडा मार्गला. तर मला बांद्यात सोडणार आहे. दादाला खूप सारी इज्जत, दादाला खूप सारी भावकी, खूप सारं प्रेम. आणि हा बघा मी इथे बसलो. ये असं नाही दिसणार. फ्लॅश बंद करू. ये मस्त ट्रक आहे रे यार. स्मूथ आहे एकदम. म्हणजे पॉवर स्टेरिंग आहे एकदम. ते आता इंडिकेटर हे गेलं, पार्किंग लाईट लावली. आणि आम्हाला ट्रक भेटत नव्हता. आणि हे वाचा, हरे का सहारा खाटूश्याम बाबा हमारा. हरे का सहारा खाटूश्याम बाबा हमारा. येस, भेटली आम्हाला फायनली लिफ्ट. म्हणजे आम्हाला नाही, मला लिफ्ट भेटली. जाऊ आता बांद्यात मला सुमित दादा पिकअप करणार आहे. सुमित, मग तिकडनं आम्ही सरमाळ्यात जाणार. चलो डायरेक्ट बांद्यात उतरून भेटू. बाय बाय. सो मंडळी, फायनली आलेलो आहे मी बांद्यात. आता हा ट्रकवाला आहे आपला दादा. त्यांनी सोडलं आपल्याला. CNGवाला ट्रक आहे हा. त्यांनी सोडलं आपल्याला. आता बघू, सुमित येते मला पिकअप करायला. मग सुमित मला गावात सोडेल. मग नंतर घरी जाऊन ब्लॉग एंड करू. चला तर आता जाऊ. हुनूला खायला घेतलं आहे, हर्षिकाला. जाऊ आता गावी. हो मंडळी, फायनली आलो आहे घरी. वाढल्याकडे बघा, हे गणपतीचं टेबल आहे. मी आहे आणि हे हुनू आहे. हे हुनू का आला गे. सो मंडळी, फायनली आता घरी आलो. जेवायला बसलो आहे. मग जेवू दे. जेवतो आणि झोपतो. सो गाईज, आता जेवण झालं. आता झोपायची तयारी करू. जेवण झालं मस्त की. ट्रॅव्हलिंग चांगली झाली. आता एडिट बघू नंतर करून टाकेल. अजून 2 ब्लॉग बनवायचे आहेत क्रिकेटचे, ते पण नंतर येतील. आता जेवलो तर झोपू. टाटा, बाय बाय, गुड नाईट. हॅशटॅग भावके, हॅशटॅग बांधिलके. बाय बाय. बाय कर कुस्की. बाय.